अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा, चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो. आज आहे महाशिवरात्र. या महाशिवरात्रीच्या शुभदिनी तुम्ही माझ्यासोबत आज यात्रा करता आहात आणि तुम्हा यात्रेकरूंना आज आता हे सुवर्ण क्षण, हे सुवर्ण रूप हे तुम्हाला नेत्रात साठवून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला मी दाखवू शकते ना, याचाच मला खूप आनंद होतोय. म्हणून तुम्ही ही यात्रा माझ्याबरोबर अनुभवताय ही शेवटपर्यंत बघा, कारण नाहीतर तुम्ही एक जरी पॉईंट यातला मिस केला ना तरी तुम्हाला रुखरुख लागेल. कारण इतक्या छान छान गोष्टी, इतके छान छान अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना, बिकॉज यू आर ट्रॅव्हलिंग विथ मी. आणि म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड बघा आणि तुम्ही संपूर्ण बघाल्याची मला खात्री आहे. नमस्कार. सुंदरच्या या नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर सुषमा पटवर्धन तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मागील एपिसोडपासून आपण एका अतिशय रोमहर्षक आणि चित्तथरारक यात्रेला प्रारंभ केला. आवडत आहे ना तुम्हाला माझ्याबरोबर ट्रॅव्हल करायला? तर आजचा दिवस आहे ना, हा या सगळ्या प्रवासाचा एक हायलाईट आहे असं समजा. आणि होल्ड युअर ब्रेथ अँड स्टार्ट. ओके. मागच्या एपिसोडमध्ये जे काही आपण बघितलं ना, अनुभवलं, त्याचा थोडासा परामर्श मी इथे परत घेणार आहे. कारण आपण जेव्हा मानसच्या काठाला तिथे यज्ञ केला, यज्ञाची पूर्णाहुती पूर्ण होताच आपल्याला कैलासाच्या रजत शिखराने दर्शन दिलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मानसचं सुंदर निळं पाणी, तिथे विहार करणारी काही बदकं, तिथे असणारे काही दुर्मिळ पक्षी आणि मानसच्या तीरावर आमचं राहणं. आणि ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय होती, कारण ती होती गुरुपौर्णिमा 4 तारखेला, 4 जुलै 2001ला. गुरुपौर्णिमेला तेजस्वी चंद्र आणि तितकेच तेजस्वी तारे, तारका, नक्षत्र आम्ही अगदी मोहून गेलो. कंपॅरिझन करायची झाली ना तर इमॅजिन करा की मल्टिप्लेक्स एखाद्या थिएटरला अगदी छान डार्क रंगाचं काळं किंवा निळं कार्पेट आहे हां, आणि तिथे जर समजा एखाद्या मुलाचा धक्का लागून त्याच्या हातातला पुडा पॉपकॉर्नचा जर सांडला त्या कार्पेटवर, तर त्या पॉपकॉर्नच्या लाह्या डार्क कलरवर कशा दिसतील, तितक्या सुंदर आम्हाला चांदण्या दिसत होत्या. इतक्या की असं वाटायचं की आपण थोडे पाय उंचावले आणि हात पुढे केले ना तर आपल्याला त्या चांदण्या गोळा करता येतील. चंद्र पण मोठा दिसत होता. पोल्युशन नाही तिथे. आम्ही अतिशय उंचीवर होतो. मानसचा तीर म्हणजे 14,600 फीट अबाव सी लेवल. सो यू कॅन इमॅजिन की आम्हाला आकाश निरभ्र किती सुंदर दिसलं असेल. आणि ते बघून आम्ही मोहून गेलो. आम्ही त्या काठावर बसून विकासगिरी स्वामींची गप्पा मारल्या, गाणी म्हटली, सगळी स्तोत्र, श्लोक, अभंग सगळं म्हणून झालं. मग आम्ही टेंटकडे गेलो. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी यज्ञ केला तेही मी सांगितलं. मग आपण जी मानसची 88 किलोमीटरची परिक्रमा करून आपण दार्चेन कॅम्पला गेलो ना, त्या परिक्रमेदरम्यानचं एक अप्रूप मी तुम्हाला आज सांगणार आहे. ते असं की मानसला म्हणतात गॉड्स लेक. ओके. अतिशय पवित्र समजतात. आणि त्याचं जणू जुळं भावंड ज्याला डार्क ट्विन म्हणतात. डार्क ट्विन का? तर त्याचं नाव आहे राक्षसताल. मानसचा परीघ 104 किलोमीटर आहे. खोली जवळजवळ 350 फूट आहे. राक्षसताल हे थोडं लहानपेक्षा ना, इट इज लाईक अ सेमी ल्युनर शेप, चंद्रकोरीसारखा आहे. म्हणून त्याचा थोडासा परीघ कमी, म्हणजे 88 ते 89 किलोमीटर आहे. हे दोन्ही लेक्स आहेत ना, ती एक सुमारे 10 किलोमीटरचा कॅनाल आहे ज्याचं नाव आहे गंगाचू. त्या कॅनालने जोडलेली आहेत. पण एक फॉरबिडन लेक समजतात राक्षसतालला आणि हे देवाचं सरोवर समजतात, पवित्र पाणी समजतात. हे जे सरोवर आहे ते डार्क ट्विन एवढ्यासाठी की इथे तिबेटी लोक, यात्रेकरू कुणीही त्या लेकच्या जवळ फिरकत नाहीत, लांबून बघतात.
मला प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक रिझनिंग लागतं. ती माझी सवय आहे. कुठलाही प्रवास असू दे, यात्रा असू दे, नुसतं मी विश्वास न ठेवता मी त्याचा अनुभव घेते आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण शोधते. मी त्या लेकचं पाणी एका बॉटलमधनं भरून आणायचं म्हणून मी बॉटल रिकामी घेऊन मी त्या लेकच्या जवळ जायला लागले. तर आमच्या टूर गाईडने मला अडवलं. 1 फर्लांगभर मी लांब होते. त्यांनी अडवलं. त्यांनी सांगितलं, मॅडम यू कांट गो फर्दर. म्हटलं, अरे मला केमिकल ॲनालिसिससाठी हे पाणी न्यायचं आहे. तर तो काय म्हणाला की हे पाणी वाईट आहे, ह्याच्यात तुम्ही नुसतं बोट जरी बुडवलात ना तरी बोट काळं होतं. इट कुड बी अ हाय मिनरल कंटेंट, इट कुड बी सम डिफरंट कॉम्पोजिशन ऑफ केमिकल्स विच इज गिविंग दॅट लुक. बट त्यांनी मला पाणी आणू दिलं नाही. गंमत अशी आहे की याच राक्षस तालमध्ये कमरे इतक्या पाण्यात उभं राहून रावणाने 12 वर्ष तपश्चर्या केली होती शिवशंकराला प्रसन्न करून घ्यायला. आणि इथून कैलास हा जवळ आणि अतिशय सुंदर दिसतो. सो रावण हा किती धूर्त होता हे तुमच्या आता लक्षात येईल, कारण त्याला कैलासाचं दर्शन जास्त चांगल्या अंगाने बघायचं होतं, म्हणून त्याने तिथे तपश्चर्या केली. एनिवेज, आम्ही राक्षसताल पाहून परत उरलेली आमची परिक्रमा लँड क्रुझरने पूर्ण केली आणि आम्ही दार्चेन कॅम्पला गेलो. मी तुम्हाला मागील एपिसोडमध्ये सांगितलं होतं, त्याची आठवण करून देते की आम्ही 3-4 लोक एकेका रूममध्ये ठेवत होते राहायला. तर म्हटलं हे 4 बेड्स एकत्र कोंबलेत ना, त्यापेक्षा बाजूला आमच्या ना एक लॉक केलेली रूम आहे, तिथे 2 बेड्स ठेवा ना, जरा आम्हाला नीट राहता येईल तिथे. तर ग्रुप लिडरने सांगितलं की ती त्यांची स्टोरेज रूम आहे, तिकडे त्यांचं सामान आहे, त्यामुळे तिथे आपल्याला काही करता येणार नाही. वी सेड ओके. आम्हाला आता सवय झाली होती, मी तुम्हाला म्हटलं तसं 5 स्टार लक्झरीची सवय झाली होती आम्हाला. एका रूममध्ये 4-5 लोक कोंबली की काम झालं. पण आम्ही पुढे चालू लागलो. त्याच्यानंतर नंदी पर्वत बघितला, हे सांगितलं तुम्हाला. नंदीचं दर्शन झालं. मला तिकडे ग्वाही मिळाली की देव माझ्या बरोबर आहे. घंटानाद ऐकू आला, झांजा ऐकू आल्या, शंख फुंकल्याचा आवाज आला. हे सगळं तुम्हाला थोडं रिमाइंडर, कारण ह्याच्या पुढचा आता इंटरेस्टिंग पार्ट आहे ना आपला. तर आपण त्या डेराफूक कॅम्पला पोचलो तोपर्यंत चांगला अंधार झाला होता आणि आम्ही दमलो होतो, म्हणून मी सांगितलं तुम्हाला की आम्ही टेंटमध्ये जाऊन झोपलो आणि शेर्पानी हाक मारली की डॉक्टर जल्दी निकलो बाहेर, कैलास चांदी जैसा चमक रहा है. आम्ही जाऊन बघितलं बाहेर तर खरंच खूप सुंदर दिसत होतं. चंद्रप्रकाशात तुम्हाला म्हटलं 4 तारखेला गुरुपौर्णिमा झाली होती नुकतीच, ओके, आणि ती 6 तारीख होती डेराफूकला. सो आम्हाला तो चंद्र चमचमणाऱ्या त्या रजत शिखराला आणखीन सौंदर्य बहाल करत होता. ते बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. मग आम्ही तिकडेच सगळेजण बसलो. एकटक अगदी म्हणतो तसं ते सौंदर्य शिखराचं नेत्रात आमच्या साठवून घेत होतो. शेवटी आम्हाला नाईलाजाने उठायला लागलं, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्हाला सगळ्यात अवघड चढ चढायचा होता. मग आम्ही रात्री फक्त थोडं गरम सूप प्यायलो आणि टेंटमध्ये झोपायला गेलो. मला ते झोपेत सुद्धा ना कैलासाचं रजत शिखर चमचम करणारं दिसत होतं. त्या ग्लिटरिंग चमचमणाऱ्या त्या शिखराच्या दर्शनातच माझ्या पापण्या जड झाल्या आणि मला झोप लागली, गाढ झोप लागली. पहाटे 4 वाजता जाग आली. इथे जादू आहे या वातावरणात. कितीही दमलं असलं ना तरी आम्ही 4-4:15ला जागेच व्हायचो. 5ला लख्ख उजाडायचं, कारण इथे टाईममध्ये फरक आहे ना. तर 5 वाजता अगदी पूर्ण सगळा प्रकाश असायचा. मग आम्ही लवकर उठायचो. सगळं आटपून आम्ही तयार झालो आणि आम्ही बाहेर उभे होतो. लोक आमची सहप्रवासी येण्याची वाट बघत होतो. तर आम्हाला एक्स कमिशनर गोखले साहेब आमच्या ग्रुप लिडरशी बोलताना दिसले, म्हणून आम्ही जवळ गेलो. तर ते सांगत होते की रात्री त्यांना त्यांच्या टेंटवरती पंजे मारल्यासारखं, नखानी ओरखाडे काढल्यासारखं आणि गुरगुरण्याचा आवाज, याने ते डिस्टर्ब झाले. झोप लागे ना. मग नंतर झोप लागली तर पहाटे परत तेच 3 नंतर. तर ते थोडे विचारत होते की बाबा हा काय प्रकार आहे, हे कोण गुरगुरतंय आणि नखानी टेंटवरती ओरखाडे काढतंय. तर ग्रुप लिडरने सांगितलं की हे स्नो लेपर्ड्स आहेत. असं ऐकल्यावर आम्ही जे घाबरलो. खरं तर उजाडलं होतं, पण तरी ऐकून भीती वाटली की हे स्नो लेपर्ड्स आहेत. ते भक्ष्याच्या शोधासाठी रात्री बाहेर निघतात. पण फॉर्च्युनेटली ना, श्वसन करणाऱ्या कुठल्याही प्राण्याला किंवा मानवाला ते मारत नाहीत बघा. डेड मीट असेल ते खायला येतात किंवा बोन्स असतील तर त्यांच्या आवडीचं खाद्य आहे बोनचं गळणं हे. त्यामुळे ते बोन्सच्या आणि डेड मीटच्या शोधात बाहेर पडलेले होते आणि ते त्या टेंटवरती पंजे मारत होते. पण हे ऐकल्यावर आम्ही घाबरलो. आता ठरवलं की शक्यतो लवकर एकदा टेंटमध्ये गेल्यानंतर परत रात्री बाहेर निघायचं नाही. सो अक्षरशः सूर्योदय झाल्यानंतर लेयर बाय लेयर कैलासाचं शिखर ना
सुवर्ण रंगाने, सुवर्ण वर्खाने न्हावून निघालो. अक्षरशः ग्रेडेशन्सनी जसं जसं तो पाव, मग अर्धा, मग पाऊण गोल्डन होत गेला आणि मग संपूर्ण गोल्डन झाला. सो ते बघून आमचं तर भानच हरपलं आणि आम्ही अनिमिष नेत्रांनी आम्ही एकटक बघत राहिलो. तिथे बसलो आम्ही राकेश श्रेष्ठाला सांगितलं, प्लीज आम्हाला थोडा वेळ हे बघू दे, हे आम्हाला परत इतका अद्भुत चमत्कार बघायला नाही मिळणार आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की रजत शिखरामध्ये आम्हाला शिवलिंग दिसलं, आम्हाला शिवाची प्रतिमा दिसली, आम्हाला गणेशाचं प्रोफाईल दिसलं. ते सगळं नव्याने आम्हाला अनुभवायला मिळालं. हा मधला भाग बघा. हा जो आहे ना, हा शंकराचा चेहरा, गोव्याच्या मंगेशीचं जे रूप आहे ना, ते रूप तुम्हाला इथे दिसेल. मी दाखवते तसं बघा. हा वरती जटासंभार, हे डोळे, इथे नाक, ही दाढी, हा चेहरा आहे ना, हा ध्यानस्थ शंकराचा चेहरा नाही वाटत? अर्धोन्मिलित नेत्र, दाढी, जटा, मध्ये बघा, मधला भाग बघा. आता तुम्ही इकडे बघाल तर इथे तुम्हाला असं वाटेल की हा अंगठा, ही बोटं, हा आशीर्वादाचा हात आहे. दिसतंय? हे बघा. इथे बघाल तर इथे छोटी शिवलिंग आहेत. नंबर 1, नंबर 2, दिस इज नंबर 3. ह्या 3 तर मोठ्या खुणा आहेत इथे. दिसलंय? आणि आता तुम्ही एकदम जर कडेला गेलात, जस्ट सी द एंड ऑफ द माउंटन ऑन दिस साइड. ओके, सी, दिस इज गणेशा प्रोफाईल. वरती मुकुट, इथे डोळा, इथे एकदंत, हां, आणि ही सोंड. हे गणपतीचं प्रोफाईल दिसतं. सो आम्ही इतके लकी आहोत. आता तुम्ही बघितलं, दिसलं तुम्हाला? आता त्याच्यात एक गंमत मी सांगते. आम्ही लकी आहोत की आम्हाला निरभ्र आकाश मिळालं. तुम्हाला सांगू, आमच्याबरोबर एक यात्री टोरंटोहून आले होते. तर ते म्हणाले त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना घेऊन नंतर 6 वेळा ते गेले कैलास मानसरोवर, लगेच पाठोपाठ. एकदाही इतकं सुंदर दर्शन झालं नाही. एकदाही नाही. ते म्हणाले एकदा स्नोफॉल होता, एकदा पाऊस पडला, एकदा ढग आले, एकदा या मधल्या माउंटनवर जर ढग आले ना तर तो चेहराच लपून जातो. हो, ती शिवलिंग दिसत नाहीत, तो गणेश दिसत नाही, योगी शंकराचा चेहरा दिसत नाही. पण आम्ही खरंच नशीबवान होतो की तुम्हाला बघा, निरभ्र आकाश इतकं मिळत नाही बघायला. आता ह्याची गंमत काय माहिती आहे कैलासाच्या शिखराची? इट इज लाईक अ स्मॉल बड ऑफ लोटस. कमळाच्या कळीप्रमाणे कैलासाचं शिखर आहे आणि त्याच्या भोवती 80 पाकळ्या आहेत. ते 80 माउंटन्स आहेत अराउंड दॅट बड. ओके, आणि प्रत्येक पाकळीला एकेका देवाचं नाव दिलेलं आहे. आता इथे तुम्हाला 2 डोंगर दिसत आहेत ना, एक या साईडला दिसतोय, एक या साईडला दिसतोय. इकडचा जो डोंगर आहे ना त्याचं नाव आहे इंद्रावती, हां, आणि पलीकडचा जो आहे त्याचं नाव आहे चंद्रावती. तर गंमत म्हणजे त्या चंद्रावती डोंगराच्या पलीकडे, आता हे सगळे डॉक्युमेंटेड आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, पण तो डोंगर आहे ना त्याच्या मागे आम्हाला मावळणारा चंद्र दिसला. आणि दिस इज द साऊथ वेस्ट फेस ऑफ कैलाश. हा साऊथ वेस्ट फेस असल्यामुळे उगवतीच्या सूर्याची किरणं ईस्टवरून बरोबर त्याच्या चेहऱ्यावर येऊन आम्हाला तो चेहरा दृश्यमान झाला. आणि ढग नव्हते, स्नो नव्हता, म्हणून आम्ही लकी आहोत की इतका आम्हाला सुंदर नजारा बघायला मिळाला. आणि हे शिखर आहे ना, याच्यापासून आम्ही 10 किलोमीटर अंतरावर आमचं टेंट होतं बरं का. पण ते इतकं मोठं होतं ना शिखर, म्हणजे अवघं निळं आकाश, त्याला व्यापून उरलेलं ते मोठं शिखर. आणि ते इतकं जवळ वाटत होतं आणि इतकं मोठं दिसत होतं की आम्हाला असंच वाटलं की परत आम्ही जर थोडं स्ट्रेच केला तर आम्ही त्या कैलासाच्या पायथ्याला हात लावून नमस्कार करू शकू. इतकं तर जवळ वाटत होतं. खरं ते अंतर 10 किलोमीटर होतं. सो हे इतकं सुंदर दर्शन झालं याचं कारण आम्ही नशीबवान होतो. आमच्या 40 लोकांपैकी सगळे नशीबवान होते. एखाद्या माणसाच्या नशिबात दर्शन नसलं तरी ते सगळ्यांना क्लाउड्स येऊन ते बंद होतं. आणि याचा अनुभव आम्हाला ते जे आमचे सहयात्री होते त्यांनी आम्हाला मुद्दाम सांगितलं होतं. ते दरवर्षी येतात अजूनही, आणि दरवर्षी आम्ही एकदा भेटतो. आता हे तुम्हाला सगळं मी दाखवू शकते ना, याचं खरं क्रेडिट मी डॉक्टर जयंत यांनाच देते. कारण ते जरी कॅमकॉर्डर, सोनी कॅमकॉर्डर जो पूर्वी जड होता, तो डिजिटल कॅमेरे तेव्हा नव्हते, मोठा एवढा कॅमकॉर्डर तो खांद्याच्या सपोर्टने धरायचा आणि शूटिंग करायचं, ही खूप अवघड गोष्ट होती. आजवर तरी पूर्ण परिक्रमेत चालत शूटिंग केलेलं एकही शूटिंग आम्ही बघितलं नाही.
जे शूटिंग दाखवतात ना ते तिथपर्यंत जाऊन मानस दाखवतात फार तर, आणि कैलासाचा एरियल व्ह्यू दाखवतात जो फ्लाईटमधनं विमानातनं म्हणजे चॉपरमधनं घेतलेला असतो तेवढाच दाखवतात. पण पूर्ण परिक्रमेत चालत जे आम्ही शूटिंग केलं ना ते आजवर आम्ही कुठेही बघितलेलं नाही आहे. त्यांनी ते शूटिंग केलं संबंध व्हिडिओ, आणि हे जे गोल्डन कैलास आणि ते ग्रेडेशनने सोनेरी होत जाणारं कैलास या सगळ्या फोटोंचं क्रेडिट त्यांना आहे. बाकी फोटो मी काढले, पण हे जे गोल्डन कैलासचे फोटो आहेत ते सगळे त्यांनी काढले. सो थँक्स टू हिम दॅट आय कुड शो देर इज सम डॉक्युमेंटेशन विच आय कुड डिस्कस विथ यू. सो आता आम्ही तिथून उठत नव्हतो, पण आम्हाला ग्रुप लिडरने परत जसं शाळेतल्या मुलांना डिसिप्लिन ना, चलो उठो जल्दी निकलना है, आगे बहुत डिफिकल्ट चढ़ाई चढ़नी है आपको, यहाँ से निकलो म्हणून त्यांनी अक्षरशः आम्हाला पिटाळलं. आणि मग आमच्या मागे ते शेर्पा सगळे ते टेंट्स काढून फोल्ड करून याकच्या पाठीवर टाकून ते निघाले. आम्ही चालायला सुरुवात केली. आम्हाला ग्रुप लिडरने सांगितल्याप्रमाणे आमचा प्रोटोकॉल काय होता माहिती आहे, चालताना हळूहळू चालायचं, हातात काठीने चेक करायचं की आपण जिथे चढतोय ना तिथे जे दगडधोंडे आहेत ते वॉबली नाही आहेत ना. कारण असं झालेलं आहे पूर्वी की हलणाऱ्या दगडावर पाय ठेवल्यामुळे काही यात्रेकरू घसरलेत, पडलेत आणि फ्रॅक्चर झालेले पण त्यांनी इन्सिडन्सेस सांगितले. सो आमच्या काठ्यांची टकटक, दॅट वॉज द रिदम, आणि मुखातून ओम नमः शिवायचा मंत्र. तर हा मंत्रोच्चार का, तर ह्याच्यामध्ये केवळ आध्यात्मिक पौराणिक किंवा हे संदर्भ नाहीत. केवळ देवभोळे आहात तुम्ही म्हणून हा मंत्र उच्चारायचा, नो, इट इज अ ब्रीदिंग टेक्निक. त्या अल्टिट्यूडला तुम्हाला आता 19,600 फूट खिंड गाठायची. चढताना धाप लागते ना, तर त्याच्यासाठी डीप ब्रीदिंग करायचं. इनहेल डीप आणि एक्झेल करताना यू से ओम नमः शिवाय. सो तुमच्या एक्झलेशन बरोबर तो मंत्र येतो आपोआप आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. दॅट इज द सायंटिफिक रिझन. सो मुखात मंत्र, काठ्यांची टकटक, दॅट वॉज गिविंग रिदम टू अवर मंत्रा. ओके, आणि तसं आम्ही चालायला सुरुवात केली. 10 पावलं चालायची. कॅच युअर ब्रेथ. थोडं ब्रेथलेस झालं असेल, चेक युअर पल्स, लेट युअर पल्स बी नॉर्मल, देन अगेन स्टार्ट वॉकिंग. दॅट वॉज अवर प्रोटोकॉल. तर तसे आम्ही चालत होतो. आज आम्हाला 2 डोंगर ऑलरेडी चढून झालेले होते, धाप लागलेली होती. मध्ये कुठे दगड धोंडे दिसले ना तर तिथे आम्ही टेकून उभं राहायचो. वी यूज टू वेट फॉर अवर पल्स टू गेट टू नॉर्मल्सी अँड देन वी यूज टू स्टार्ट वॉकिंग. आम्हाला एकच मोठा आधार होता की कैलास आम्हाला एखाद्या मार्गदर्शकासारखा उजव्या बाजूने दिसत होता. उजव्या बाजूला कैलास आम्हाला शुभ्र धवल दिसत होता. आता हा फेस होता ना कैलासाचा, तो खूप शांत आणि आश्वासक होता. त्याचा ब्राईटनेस वगैरे सगळा तो साऊथ वेस्ट फेसला गेला होता. आता आम्ही राऊंड मारून या बाजूला आलो होतो, त्यामुळे आता आम्हाला कैलास स्नो क्लॅड आणि खूप शांत दिसत होता. पण एक मोठ्या माउंटनच्या आड तो हळूहळू लपायला लागला होता. आम्ही तो चढून आणखीन वरती आलो आणि हळूहळू कैलास दिसेनासा झाला. तो जो डोंगर होता ना, दॅट वॉज कुबेरा माउंटन. ओके, त्याच्या आड तो कैलास लुप्त झाला. आम्ही पुढे चालतच होतो. खूप दम लागला, धाप लागली होती आणि बाजूने आम्हाला आमचा ग्रुप लीडर चालताना दिसला. म्हणून आम्ही राकेश श्रेष्ठाला विचारलं की अजून किती चालायचंय. त्यांनी सांगितलं, बस ये क्लाइंब, देन यू क्लाइंब डाऊन, देन यू क्लाइंब 1 मोर माउंटन अँड देन यू क्रॉस डोलमा पास. म्हणजे अजून 2 चढ बाकी होते. ओके, आम्ही चालतच होतो. चालता असं झालं की 2-2.5 तासानंतर मला ना परत नोज ब्लिडिंग सुरू झालं. आणि आता ते काही केल्या थांबेना, कारण जेवढं तुम्ही प्रेस करा, कॉम्प्रेस करा, त्या कॅपिलरीज आणखीन रप्चर होत होत्या. शेवटी आय हॅड टू वेट. आणि मग मी काय केलं, माझ्या मागून शेर्पा आणि याक येत होते. एका शेर्पाला रिक्वेस्ट केली की तू या याकवरचं एखाद्या सामान दुसऱ्या याकवर शिफ्ट कर आणि मला बसायला दे. कारण आमच्याबरोबर 3-4 लोकांनी ऑलरेडी याक घेतले होते जायला, चढायला. तो म्हणाला, मॅडम लेकिन ये थोडा रिस्की आहे, चलेगा. म्हटलं आता मला चॉईसच नाही रे बाळा, मला 15 मिनिटासाठी मला तरी याक पाहिजे शेवटच्या चढण्यासाठी. तर मी शेवटी तिथे नाईलाजाने त्यांनी ओके म्हणाला, बट इट इज अ रिस्क, सो यू हॅव टू रिमेंबर की इथे बसताना ना, घोड्यावरती स्वार होताना आपण त्या स्टरपमध्ये पाय अडकवतो, मान टाकतात म्हणतात ना घोड्यावर, तसं इथे नाही. यू हॅव टू कीप युअर लेग्स पॅरलल टू द फ्लोअर, टू द अर्थ. कारण इथं त्याच्या पोटाला तुमच्या पायाचा स्पर्श जरी झाला ना तरी ते जनावर तुम्हाला पाठीवरनं भिरकावून देतं, फेकून देतं. सो हे ऐकल्यावर तर मी म्हटलं, बापरे, या पोझिशनमध्ये अशा तंगड्या अशा ठेवून बसायचं म्हणजे शिक्षा आहे मला, कसं मी बसू.
पण मला इलाज नव्हता. आय हॅड टू राईड दॅट याक. मी बसले याकवर. पकडायला काही नाही तिथे, खोगीर नाही तिथे. एक लाकडाचा ओंडका टाकलेला होता. इट वॉज अ सॉलिड वुडन ब्लॉक, ओके, ज्याच्यावरती त्याच्या दोऱ्या बिऱ्या बांधलेल्या असायच्या, सामान अडकवलं जायचं. ते वुडन ब्लॉक, माझे हात हे एवढेचसे, मला ते हाताने काही वुडन ब्लॉक पकडता येईना. शेवटी देवाचं नाव घेतलं आणि फक्त आधारासाठी तिथे हात टेकवले, जणू मी त्या याक पुढे नतमस्तक झाले. बाबा मला ने सेफली. आमची राईड सुरू झाली. 4-5 पावलं चालला तो पुढे आणि तो याक परत मी जेवढं पाऊण तासात वरती चढले तेवढं सगळं अंतर खाली उतरला. अरे म्हटलं, हा बघ शेर्पाक, तू कुठे नेतोय मला, परत खाली नेतोय. नो नो, डोंट वरी मॅडम, नो वरी नो वरी असं. कारण ते चायनीज होते ना सगळे मदत करणारे आमचे. तर कोणी चायनीज होते, कोणी नेपाळी होते. नो वरी म्हणाला. तिथे त्याला गवत दिसलं होतं याकला 2 दगडांच्या मध्ये. एवढंसं ते इवली इवली पाती गवताची हिरवी हिरवी बघून त्याला भूक लागली असेल. ती गवत त्यांनी खाल्लं आणि त्यांनी परत मला वरती नेलं. आता जवळजवळ चढ संपत आला होता. 15 मिनिटं ऑलरेडी झाली होती. मी अगदी जीव मुठीत घेऊन वाट बघत होते की हा कधी नेतोय. आणि त्या याकची पाठ अशी, कारण 70-80 डिग्रीचा चढ होता ना, तो याक असा. म्हटलं मला धरता पण येत नाही आणि मी घसरून पडले तर करू काय मी आता. पण आणि खाली दरी होती. जाऊ दे म्हटलं, काय होईल ते होऊ दे. देवाचं नाव घेतलं, पुढे गेलो. सुदैवाने द याक लँडेड देअर ॲट डोलमाला अँड देन डोलमाला, ला म्हणजे खिंड. सो डोलमाला इज डोलमा खिंड. सो तिथे तो लँड झाला जमिनीवर. शेर्पाने मला उतरवलं आणि त्या जनावराला मी अक्षरशः नतमस्तक झाले, नमस्कार केला की बाबा मला सुखरूप आणलंस इथे. तिकडे डोलमा पासला तारादेवी म्हणतात. तिथे पताका लावून तिथे दगडधोंडे असतात, त्याच्यावर मणिपद्म मंत्र कोरलेला असतो, त्याची पूजा करतात. आपल्याकडे जसं मन्नत म्हणून लोक बांधतात ना, कोणी रुमाल बांधतात, कोणी काही, कोणी ताईत बांधतात, तसं इथे रंगीबेरंगी कापडांच्या पताका बांधतात आणि तिथून मग पुढे खाली उतरायचं. इथे ग्रुप लीडर उभा होता, त्याच्याबरोबर 2 शेर्पा होते. त्यांनी सांगितलं, तुम्ही तोंड उघडा. पहिलं एक आमच्या रसगुल्ला तोंडात टाकला, साखरेच्या पाकातला, आणि त्यांनी सांगितलं ते शुगर सिरप पण पिऊन टाका. सो दॅट इज नेसेसरी, कारण तुम्ही हायपोग्लायसेमिक होता, एवढं चढून आलेलं आहात, बरोबर आहे. आणि इथे त्यांनी सांगितलं 10 मिनिटं मॅक्स, 10 मिनिटाच्या वर 1 मिनिटसुद्धा तुम्ही इथे थांबू नका. तर आम्ही इकडे तिकडे बघत होतो, फोटो काढत होतो, खूप छान वाटत होतं. पण त्यांनी सांगितलं, त्यांनी आम्हाला दोघांना बोलावलं आणि सांगितलं, काल तुम्ही मला विचारलं होतं एक रूम रिकामी आहे तर आम्ही तिथे राहू का, विचारलं होतात ना. त्या रूमची तुम्हाला आत्ताच सिक्रेट सांगतो की त्या रूममध्ये 25च्या आसपास तरुणांच्या 2 डेड बॉडीज होत्या. ते इथेच डोलमा पासला आम्ही सांगून पण, ते म्हणजे जे कोण त्यांचे ग्रुप लीडर असते त्यांनी सांगून पण ते असे उछलकूद केली बरीच, म्हणजे धावपळ केली त्यांनी. ओव्हर एन्थुझियास्टिकली फोटो काढले, इकडे गेले तिकडे गेले आणि जास्त वेळ थांबले. आणि त्यांना दोघांनाही इतक्या यंग एजला सेरेब्रल हिमरेज झालं आणि ते खऱ्या अर्थाने कैलासवासी झाले. सो एअरलिफ्ट करतात अशा बॉडीजना, तर ते एअरलिफ्ट होण्याची वाट बघत होते बरोबरची लोक, म्हणून त्या बॉडीज तिथे ठेवलेल्या होत्या. हे कळल्यानंतर अंगावरती काटा आला आणि आम्ही अक्षरशः 6व्या मिनिटाला आम्ही ठरवलं की आता उतरायला लागूया. तीव्र ऊन, तीव्र चढ असताना आम्ही उताराला सुरुवात झाली आणि एकदम वेदर बदलली आणि जणू काही आम्ही हे डोलमाला पास केलं या आनंदात वरून यक्ष, गंधर्व, किन्नर यांनी आमच्यावर हिमपुष्पांचा वर्षाव केला. स्नोफॉल सुरू झाला आणि ती हिमफुलं झेलत आम्ही खुश झालो होतो, कारण हवा बदलली होती आणि ती स्नोची फुलं झेलून झेलून आम्ही म्हटलं आता खाली उतरायला लागूया. आणि परत आम्हाला ना प्रत्येक पावलाला असं नजरबंदी करणारं एक दृश्य दिसत होतं. खाली बघितलं तर ओहो, इतकं सुंदर सुंदर कुंड दिसलं आम्हाला. निळं पाणी होतं, निळं हिरवं पाणी होतं. गंमत म्हणजे त्याच्या अवतीभोवती ग्लेशियर्स दिसत होते हा, पण ते गोठलं नव्हतं पाणी. याचा अर्थ ते कुंड खालून ते वॉर्म वॉटर होतं म्हणून ते गोठलं नव्हतं. हे गौरीकुंड म्हणजे तीच जागा जिथे पार्वतीने अंघोळीला गेली असताना चंदनाची उटी लावली, त्या चंदनापासून तिने एक मूर्ती तयार केली, त्याच्यामध्ये प्राण फुंकले. गणपती जो द्वारपाल होऊन आपल्या मातेचं रक्षण करू लागला, शंकरांना एंट्री न मिळाल्यामुळे त्यांनी रागाच्या भरात शिरच्छेद केला आणि नंतर ते हत्तीचं मस्तक लावलं गेलं. ती दंतकथा याच ठिकाणची. सो ते गौरीकुंड मी म्हटलं, माझं कुतूहल जागं झालं. मी शेर्पाला म्हटलं, मी एक रिक्वेस्ट करते, मी तुला युनान देते भरपूर, मला त्यातलं पाणी आणून देशील का बाळा, एक अर्ध्या लिटरची बाटली भरून. तो म्हणाला, जातो मॅडम. तो घेऊन आला
पाणी. ते 1,500-2,000 फूट उतरायचं होतं खाली. आणि गंमत म्हणजे ते छोटं दिसत होतं, पण त्याचा परीघ किती होता माहिती आहे? 1.5 मैल परीघ आहे त्याचा, गौरीकुंडाचा, त्या सुमाराला यात्रेच्या काळात. पण ते वरून दिसताना आम्हाला इतकं छोटं दिसत होतं. तर तो तिथून पाणी घेऊन आला. मी खुश झाले, चला आता हे पण चेक करू आपण. आणि मग आम्ही खाली उतरायला लागलो. आता आम्हाला खरा इंगा कळला. जेवढं चढलो ना तितकाच उतार होता, 70 ते 80 डिग्री. आता तुम्ही विचार करा, तुम्ही चढता तेव्हा अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चढता, राईट? तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा ग्रॅव्हिटीचा फोर्स किती असतो, आणि खाली दगडधोंडे मोठे मोठे घरंगळणारे, सो पडायची भीती असते. तर एक एक पाऊल रोवून दाबून तुम्हाला काठीचा सपोर्ट घेऊन उतरताना खूप त्रास होतो. आणि ते उतरताना शूज ओव्हरसाईज घालावे लागतात, कारण 2-2 पेअर वुलन सॉक्सच्या घालावे लागतात. उतरताना ना माझी पायाचे जे टोज होते, ग्रेटर टो, अंगठे, ते असे दुमडले जायला लागले. हां, म्हणजे मुडपतं ना तसं. आणि मग मला दुखायला लागले दोन्ही पाय. मला वाटलं की माझे अंगठे सुजतायत शूजमध्ये, खूप पेन होत आहे. पण मला इलाजच नव्हता, चॉईसच नव्हता. म्हटलं चला इथपर्यंत केलं ना, आता जाऊ खाली. 1.5 तासानंतर आम्ही उतरलो खाली. आता म्हटलं चला पुढचं आता किती चालायचं बघूया, अंधार पडायच्या आत पोचायला पाहिजे आपल्याला कॅम्पला. आणि खाली उतरलो आणि आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला एक अजस्त्र अकराळ विक्राळ ग्लेशियर पायी क्रॉस करायचा होता. दॅट वॉज फ्रोझन रिव्हर. हां, आणि तिथे आम्ही पाय टाकला त्या पात्रामध्ये आणि गुडघ्यापर्यंत पाय आतच गेला. पण आता स्नोफॉल झालेला होताच, भुसभुशीत स्नो. तर म्हटलं या एवढ्यात रुतत रुतत जर कडेलाच आम्ही इतके रुतलो तर मध्यावर जाईपर्यंत बहुतेक गळ्यापर्यंत बर्फ लागेल. आणि तिकडे मोठे मोठे क्रिवायसेस होते, त्याच्यात जर गडप झालं तर आम्ही पाताळातच जाणार सरळ. मग आता काय करायचं? मग आम्ही ट्रिक केली. आमच्या मागून ना बऱ्याच याकचा तांडा येत होता. मग आम्ही शेर्पांना सांगितलं आम्ही थांबतो, तुम्ही सगळे जा, तुम्ही गेल्यानंतर आम्ही चालू. मग ते याक सगळे गेल्यानंतर आम्ही त्या याकच्या पायामुळे जे बर्फ दबलं गेलं होतं ना, त्या पायाच्या ठशांवरती अक्षरशः आम्ही आमची पावलं ठेवत 450-500 फुटाचं ते पात्र नदीचं जे रुंदी होती ना नदीची तेवढी, ती आम्ही क्रॉस केली. क्रॉस करून आम्ही पलीकडे गेलो. आणि मग चालत चालत दरमजल करत आम्ही पुढे जात असताना वाटेत आम्हाला 2-3 टी टेंट्स लागली. इथे टी टेंट्स काय असतात तर ते याकच्या दुधाचा चहा देतात तिथे. आता आपल्याला याकचं दूध चहात घालून पिणं ही कल्पनासुद्धा कोणाला सहन नाही होणार. त्यामुळे आम्ही काही कोणी तिथे फंदात पडलो नाही. पण आमच्याबरोबरचे एक 2-3-4 आपल्या तिथे एक एक टेंटमध्ये, एक तर आमच्याबरोबर तरुण इंजिनियर होता कॅलिफोर्नियाहून आलेला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तो 6 महिने सराव करत होता दरवेळेला नवीन डोंगर प्रत्येक विकेंडला चढायचा उतरायचा, का तर इथे त्रास होऊ नये म्हणून. तोच दमला तिथे. आणि तो तिथे टी टेंटमध्ये एका बाकावर जो आडवा झाला तो झोपलाच बेशुद्ध पडल्यासारखा. सो ग्रुप लिडरने त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला नो आय कांट वॉक. मग ग्रुप लिडरने सांगितलं ठीक आहे तू झोप, पण पहाटे लवकर उठ आणि तिथे कॅम्प साईटला पोच, कारण आपल्याला सगळ्यांना एकत्र निघायचंय. सो असे 3-4 वाटेत राहिले. मग आम्ही पुढे गेलो आणि मी तुम्हाला नाव सांगितलं होतं तो झुडुलफुक कॅम्प, त्याच्या थोडा अलीकडेच, कारण सगळे दमले होते, त्याच्या थोडा अलीकडेच त्यांनी कॅम्प साईटला टेंट्स उभारले होते. मी गेले टेंटमध्ये आणि मी डॉक्टर जयंतला सांगितलं की आज मला सूप पण नाही घ्यायचं, तुम्ही जा, काय खायचे प्यायचे खा. त्यांनी मला ग्लुकोजचं पाणी दिलं. मी म्हटलं आता मी आधी सॉक्स काढते माझे, बघते काय झाले पायाला. सॉक्स काढले तर सॉक्स रक्ताने माखले होते. माझ्या दोन्ही अंगठ्यांची पायाच्या नखं तुटली होती आणि केवळ एका स्पॉटला डँगलिंग होती. तर मी माझ्या हातात जी बाटली होती गौरीकुंडाची, तेच पाणी मी टेंटच्या बाहेर गेले, थोडं थोडं त्या नखांवर घातलं, गॉजने थोडं पुसून, रक्त जेवढं पुसता येईल तेवढं पुसलं, क्लॉट तशीच राहू दिली सो दॅट ॲटलिस्ट नख चिकटेल. आणि ते सॉक्स मी ट्रॅशमध्ये टाकायला पिशवीत बांधून ठेवून दिले. मी परत आले टेंटमध्ये, स्लीपिंग बॅग वरतीच झोपले, शॉल घेतली, पांघरली आणि म्हटलं आता मला काही त्राण नाही आहे. डॉक्टरने मला क्रोसिन दिलं, ते घेतलं आणि मी झोपून गेले. मग त्यांनी सूप बीप घेतलं, ते आले कधी मला कळलं पण नाही. दुसऱ्या दिवशी परत 4 वाजता जागी. तर म्हटलं इथलं मी तुम्हाला सांगितलं वातावरणात काहीतरी जादू आहे. आणि आय वॉज मच बेटर. पाय दुखत होते माझे दोन्ही, पण आय वॉज मच बेटर. आणि आज मी काल रात्री घातलेले सॉक्स मग परत काढले नाही, बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू डिस्टर्ब माय नेल्स. त्याच्यावरती अजून एक पेअर चढवून मी शूज घातले, तयार झाले, सगळं आटपून माझं. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघायच्या आधी एकमेकांची चौकशी केली. का माहिती आहे,
आदल्या रात्री डॉक्टर सांगत होते, मला झोप लागली त्यामुळे मला फक्त पाऊस पडतोय आणि गारा पडतायत असा आवाज आला, कारण त्या गारांचा मारा त्या टेंटवरती खूप जोरात ऐकू येत होतं. पण मी इतकी दमले होते की आय वॉज नॉट अवेअर. डॉक्टरनी सांगितलं पूर्ण रात्र पाऊस पडतोय, टेंट इतक्या जोराने फडफडत होतं की असं वाटलं की ते अप्रूट होऊन आम्ही सगळे वाहून जाऊ. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षापूर्वी इंडियन साईडने जाणाऱ्या यात्रेकरूंची अख्खी बॅच 11 जण मला वाटतं त्या पुरात वाहून गेले होते. मालपा कॅम्पला असंच ढगफुटी झाली, क्लाउड बर्स्ट, खूप पाऊस पडला, त्याच्यात प्रतिमा बेदी या पण होत्या. तर त्या बॅचची आठवण व्हावी इतका स्केरी पाऊस होता तो म्हणे. सुदैवाने पहाटे पाऊस थांबला होता. आम्ही पुढची यात्रा सुरू केली नेहमीप्रमाणे आमचं सगळं आटपून. पुढची यात्रा तितकीच कठीण होती. 3रा दिवस, आजचा शेवटचा दिवस. अमरनाथला जशी जातात ना लोक, एका बाजूला दरी, एका बाजूला असा खडा डोंगर आणि पायवाट. तर ती पायवाट फक्त 1.5 फुटाची पायवाट होती. आणि मला डॉक्टर सारखे सांगायचे, अगं तू खूप खाली येतेस, घसरतेस, तू जरा डोंगराच्या बाजूने चाल ना, खाली दरी आहे, पडशील. अरे म्हटलं मी तर नीटच चालतीये, पण तो स्लोप होता, ती वाट अशी नव्हती, ती वाट अशी होती, स्लोपिंग होती. त्यामुळे किती डोंगराच्या बाजूने चाललं तरी परत मी घसरून खालीच येत होते. कसे तरी चाललो, असेच 4 डोंगर चढलो उतरलो. आणि वाटेमध्ये एकच वेगळं दिसलं आम्हाला. आज उजव्या बाजूला जो पहाड होता त्याच्यात प्रचंड गुंफा होत्या. गुंफा म्हणजे केव्स, गुहा होत्या. पण आम्हाला ग्रुप लिडरने सांगितलं होतं कुठल्याही गुहेत डोकावू पण नका. आणि अर्थात त्या थोड्या उंचावर होत्या, आमच्या अंगात एवढी ताकद पण नव्हती. पण काही लोक बघत होती, प्रयत्न करत, त्यांनी सांगितलं जाऊ नका, कारण इथे तांत्रिक मांत्रिक साधू ते तपश्चर्या करतात आणि त्यांना डिस्टर्ब केलेलं बिलकुल आवडत नाही. सो तुम्ही कुणीही तिथे फंदात पडू नका. आम्ही एक आख्यायिकाही ऐकली होती की एक पुण्याचा ग्रुप होता आणि त्यातल्या एकाने प्रयत्न केला बघायचा काय आहे, तर त्या तेजाने त्याचे डोळे दिपले. ते म्हणे साक्षात हनुमानाचं रूप होतं आणि त्याचे इतके डोळे दिपले की शेवटी त्याची नजर गेली, तो बेशुद्ध झाला आणि त्याला परत दृष्टी आली नाही, अशी आम्ही दंतकथा ऐकली होती. पण आम्ही कोणी गेलो नाही, त्या फंदात पडलो नाही. बाजूने अनेक शिळा होत्या ज्याच्यावरती बुद्धाच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या आणि खाली ओम मणिपद्मे हुम हा तिबेटी लोकांचा तारादेवीचा मंत्र आहे तो लिहिलेला होता. तर त्याचे पण आम्ही फोटो काढत काढत मग आम्ही मार्गक्रमण केलं. जेव्हा शेवटचा डोंगर म्हणजे 5वा डोंगर जेव्हा चढायला सुरुवात केली, त्याच्या आधी 2 मोठे ओढे आम्हाला पार करायला लागले. ते ओढे इतके प्रचंड होते आणि खळाळत होते, स्पीडने पाणी जात होतं आणि बर्फाचं पाणी ना शिंतोडे उडले तरी असं फ्रीजिंग व्हायचं. तर ते क्रॉस करायला ना नुसते लाकडाचे ओंडके टाकलेले होते आणि ते तारेने बांधलेले होते. पाय ठेवला की तो अख्खा ब्रिज हले, त्यामुळे भीती वाटायची. पण आता खरं सांगू का, आमची आता भीतीच संपली होती. थकवा भयंकर होता पण भीती राहिलीच नव्हती, कारण सगळ्यात भीतीदायक तर आम्ही पार करून उतरलो होतो ना. मग आम्ही ते क्रॉस केलं आणि शेवटचा 5वा डोंगर आम्ही चढून जेव्हा त्याच्या स्लोपने उतरायला सुरुवात केली, त्याच वेळेला आम्हाला आमच्या 11 लँड क्रुझर्स तिथे लाईनमध्ये उभ्या असलेल्या दिसल्या आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि जल्लोष केला आनंदाने. आम्ही खाली उतरलो. उतरल्यानंतर तिकडे त्यांनी अरेंज केलं होतं आमच्याकरता एक मिनी लंच सारखं. ते 3 दिवसात प्रथम अन्न होतं की 2-2 चमचे खाल्लं आम्ही, जास्त नाही खाऊ शकलो. पण अमृता समान लागलं जे खाल्लं ते. त्याच्यावर 2 घोट पाणी प्यायलो आणि आम्ही आमच्या जीपमध्ये जाऊन बसलो. सगळ्यांच्या त्या फोटोग्राफ्समध्ये दिसतं की सगळ्या पुरुषांच्या दाढ्या वाढल्या होत्या, कारण मी म्हटलं ना इथे नखं आणि केस प्रचंड वेगाने वाढतात, प्रचंड वाढतात. म्हणजे त्या 3 दिवसात तुम्ही विचार करा, नायलमला दाढी केली होती त्या लोकांनी, ते 4-5 दिवसामध्ये किती दाढी वाढली असावी. छान दाढ्या वाढल्या होत्या की त्या सगळ्यांना शेव करायला लागलं परत आल्यानंतर पहिलं. सो ही एक गंमत आहे इथल्या वातावरणाची. मॅग्नेटिक फोर्स जास्त आहे. आता या सगळ्याच्यात आपण थोडासा आढावा असा घेऊया. 7चा सिग्निफिकन्स मी तुम्हाला सांगितला होता की इट इज अ कनेक्शन बिटवीन डिव्हायनिटी अँड मटेरियल लाईफ ऑर डिव्हायनिटी अँड ह्युमॅनिटी. सो त्या 7मध्ये मी फक्त 7च गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला. आम्हाला एकतर वेळेचा कन्स्ट्रेंट आणि 7ला 7 म्हणून मी 7 गोष्टींचा सिग्निफिकन्स सांगितला. आज मी तुम्हाला 2 ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. एक म्हणजे 7 पवित्र नद्या. ओके, त्या कुठल्या आहेत तर गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. सो या पवित्र नद्या यांचं जल सन्निधम कुरु म्हणजे या जलाच्या संपर्कात मी आले, सन्निध आल्यानंतर मला पुण्य मिळणार आहे. तर आता तुम्ही विचार करा, ब्रह्मपुत्रा, सतलज, कर्नाली आणि इंडस
या 4 नद्या मानसच्या पोटातून उगम पावतात. सो आम्ही मानसचं पवित्र जल आम्ही त्याच्यात स्नान केलं. आम्ही बाटलीत भरून ते जल घरी आणलं होतं. सो या पवित्र नद्यांचं आम्हाला पुण्य मिळालं. हां, आणि त्याच्यामध्ये आणखीन 7 काय आहे तर 7 चिरंजीव. कुठले आहेत ते? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश्च बिभीषणाः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनाः. म्हणजे हे 7 चिरंजीव आहेत. त्यातल्या हनुमानाबद्दल दंतकथा तर आपण आत्ताच ऐकली होती की हनुमानाचंही इकडे भ्रमण असतं. आणि बघा, पांडवांनी इथे जेव्हा त्यांना संहार बघून युद्धातला उपरती झाली, त्यांनी ठरवलं आपण मोक्षाला जायचं. कुठे? कैलासाला. सो त्याच्यामध्ये एक एक पांडव धारातीर्थी पडत गेलं काही ना काही कारणाने. ते पुढे जाऊ शकले नाहीत. पण द्रौपदी पण मध्ये तिलाही देहवसन झालं. पण धर्मराज एकटेच होते की जे कैलासाच्या शिखरापर्यंत चढून गेले. आणि त्या धर्मराजाबरोबर एक श्वान होतं त्यांना मार्ग दाखवणारं. गंमत अशी आहे की या 3ऱ्या दिवसाच्या परिक्रमेत आमच्या प्रत्येक यात्रेकरूंच्या बॅच बरोबर एक तरी श्वान होतं, तसं जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो. अशी केसाळ कुत्री आहेत बघा, त्यांना तुम्ही ग्लुकोजचं बिस्किट टाकलं तरी ते हात लावत नाहीत कशाला, काहीही खात नाहीत दिलेलं. पण ते तुम्ही तुमचा मार्गक्रमण करून तिथे डेस्टिनेशनला पोचेपर्यंत सोबत करतात. प्रत्येक यात्रेकरूला हा अनुभव आलेला आहे आणि सगळ्यांनी आपापल्या पुस्तकात हे नमूद केलेलं आहे की ते श्वान त्यांना मदत करतात. तर सगळे म्हणतात की हे धर्मराजाच्या श्वानाचे वंशज आहेत जे त्या यात्रेकरूंना एस्कॉर्ट करतात अक्षरशः. सो आता 14,600 फुटाचं मानस. त्याच्यानंतर आपण पुढे वरती चढत चढत डोलमा पास ही 19,600 फुटाची खिंड पार केली. तिथून आपण खाली आलो. उरलेली परिक्रमा आपण पूर्ण केली. किती? तर 16 किलोमीटरची. 104 किलोमीटर परिघ आहे ना, 88 केले होते, उरलेली 16 पूर्ण केली. आणि ज्या मार्गाने आम्ही गेलो होतो त्याच मार्गाने आम्ही तेच कॅम्प साईट्स करत करत परत आलो. पर्यांग, सागा वगैरे करत नायलमला येऊन नायलमवरनं फक्त यावेळेला आम्ही धुलीखेलला थांबलो नाही, आम्ही थेट गेलो नेपाळला. आता ह्याच्यात पण 7चा सिग्निफिकन्स कसा आहे बघा. मग देन यू विल बिलीव्ह मी. तुम्ही या फोटोमध्ये बघितलंच असेल कैलासाच्या की तिथे 2001 7/7 कारण आम्ही 7 जुलैला म्हणजे वर्षातल्या 7व्या महिन्यात 7व्या तारखेला 2001 मध्ये आम्ही हे दर्शन आम्हाला मिळालं. ओके. या कैलासाची उंची किती आहे? ॲव्हरेज उंची साधारण धरतात कारण कधी स्नोफॉल जास्त होतो कधी कमी. हां, पण ॲव्हरेज उंची कशी आहे बघा. एव्हरेस्टची उंची किती आहे? 29,028 फूट अबाव सी लेवल, माउंट एव्हरेस्ट. ओके. कैलासाची उंची किती आहे? 22,028 फूट अबाव सी लेवल. 29,000 आणि 22,000 याच्यातलं डिफरन्स परत 7,000. सो तुम्हाला कळेल आता की हा का सिग्निफिकंट फिगर आहे ही 7 ही. सो हे रेफरन्सेस सगळे तुमच्या माहितीसाठी मी दिले. आत्तापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर खूप पेशंटली प्रवास केलात. तुम्हालाही जे आम्हाला आले ते बरेचसे अनुभव मी सांगितले. वेळेच्या कन्स्ट्रेंटमुळे मी सगळं तुम्हाला विस्तीर्ण नाही सांगू शकत, पण त्यातले जे हायलाईट्स होते ते सगळे मी तुम्हाला सांगितले. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी मी जे दाखवू शकले नाही इथे, त्या फिल्ममध्ये कधीतरी योग आला तर दाखवू. शेषशाही विष्णू दिसतो एका ठिकाणी, जे गुरला मांधाता म्हणून रेंज आहे माउंटनची, तिथे लिटरली शेषशाही विष्णूसारखं. आणि या गोष्टी आम्हाला खरं तर ज्ञात नव्हत्या सगळ्या, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना डॉक्टरनी ते टिपल्या आणि त्या बघताना त्यांना रिअलाईज झालं म्हणून त्यांनी लगेच मला हाक मारली की हे बघ काय आहे इथे. आणि नंतर आम्हाला मेसनरच्या बुकमध्ये तो रेफरन्स मिळाला की अगेन इफ यू आर लकी इनफ यू विल सी द गॉड विष्णू इन हिज रिक्लायनिंग पोज. सो हे कसं वंडरफुल आहे तुम्हाला सांगू मी हा अनुभव, की मी तो शब्दात बांधणं म्हणजे ते शब्दात बांधण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा थिटा आहे. पण मी माझ्या परीने जेवढं तुमच्यापर्यंत पोचवता आलं तेवढा मी सिन्सिअरली प्रयत्न केला. हे सगळं शूटिंग आम्ही घेतलं होतं की आमच्या आईवडिलांना दाखवावं जे जाऊ शकणार नाहीत यात्रेला. पण ते असं झालं की आम्ही परत आलो नेपाळला एव्हरेस्ट हॉटेलमध्ये. आज आमच्याकडे सगळे यात्रेला जाणारे इतर लोक अतिशय आदराने बघत होते की आम्ही ती सक्सेसफुल करून आलो होतो आणि आम्हाला खूप प्रश्न विचारत होते. तर मग आमच्या ग्रुप लिडरने सांगितलं एक काम करा, तुम्ही डिनर टाईमला सगळे भेटू, मग तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. तर आम्ही त्यांना एकच सांगितलं, कठीण आहे, नक्कीच कठीण आहे, पण तुम्ही पेशन्स आणि परसिव्हेरन्स हे 2 जर गुण असले ना तर यू कॅन डू वंडर्स. पंगुम लंघयते गिरिम हे खरं आहे. कारण आमच्याबरोबर 72 इयर्स ओल्ड एक डॉक्टर होते सिनियर. तर त्यांना शेवटी जेव्हा चालता येईना तेव्हा शेर्पाने पाठीवर उचलून घेतलं होतं
की तेवढा पिरियड तो त्यांना पाठीवर घेऊन चालला आणि त्यांनी परिक्रमा पूर्ण केली होती बघा. सो इट इज पॉसिबल एनी टाईम. आणि हा अनुभव इतका सुंदर आहे की तो तरुण वयात घ्यायला पाहिजे. माझं वय तेव्हा मी म्हटलं तसं 48 वर्षाची होते मी, डॉक्टर 50 वर्षाचे होते. जितक्या यंग एजला तुम्ही जाल ना, तुम्ही आमच्यापेक्षा हार्डशिप्स कमी वाटतील तुम्हाला, तुम्ही ते फेस करू शकाल. कारण तुमची व्हायटल कपॅसिटी ही यंग एजला जास्त चांगली असते आणि हिअर यू नीड अ गुड व्हायटल कपॅसिटी. ओके, सो तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घ्या. एक सायंटिफिक अँगलने विचार करा. दिस इज कॉल्ड ॲज नॅव्हेल ऑफ अर्थ. इकडे सगळं मॅग्नेटिक झोन ॲक्टिव्ह असतं, म्हणून त्या सगळे अनुभव तुम्हाला येतात. आणि हे फक्त देवत्व नाही आहे, तर हे एक सायंटिफिक गुण आहे. आणि हे जगभराच्या सायंटिस्टनी मान्य केलेलं आहे की सम थिंग्स आर इनएक्सप्लिकेबल अँड यू हॅव टू एक्सप्लोर अँड एक्सपिरियन्स इट अँड विटनेस इट. आम्ही एव्हरेस्ट हॉटेलवर परत आल्यानंतर बबल बाथ, फोम बाथ, सोप जे काय बाटल्या होत्या त्या सगळ्या टबमध्ये ओतल्या आणि गरम पाण्यात डुंबून आंघोळ केली, शाही स्नान केलं. आम्ही स्वच्छ झालो, पण आमचे चेहरे काळवंडले होते, आमची नाकं फनी आणि काळी काळी दिसत होती. आणि ती कालांतराने मुंबईला परत आल्यावर इथल्या लेवलला, इथल्या टेम्परेचरला हळूहळू त्या नाकाची सालं गेली आणि मग चेहरे आमचे नॉर्मल झाले. आणि मुंबईला आल्यानंतर 4-5 दिवसांनी माझी नखं ती गळून पडली, जी चिकटली होती त्यावेळेला. सगळ्यांना तेच आश्चर्य वाटलं की मी कसा प्रवास पूर्ण केला. पण माझ्या मागे काहीतरी दैवी शक्ती होती, मला सांगत होती आगे बढो, मैं तुम्हारे साथ हूँ, म्हणून तर मी करू शकले, हो की नाही. आणि तिथे काठी दिली होती ना जी आम्हाला, ती काठी अजूनही माझ्याकडे मी जपून ठेवली आहे. कुणालाही त्यांनी काठी अलाउ केली नाही, कारण ते नुकतंच रॉयल फॅमिली मसाकर झालं होतं, त्यामुळे काठ्या वगैरे ह्या त्या कुणाला अलाउ करतच नव्हते. परत जाताना मी मात्र ती काठी एकमेव अशी आहे की मी ती काठी घेऊन आले, कारण माझे टो नेल्स इंज्युअर्ड होते. मी दाखवलं सॉक्स काढून, तर त्यांनी मला काठी आणायला परमिशन दिली. म्हणून ती काठी आजही माझ्याकडे, आणि ती बघितली की मला अजूनही त्या यात्रेची आठवण होते. तर मी एकच सांगेन की अशी ही परिक्रमा रौद्रसुंदराची, अशी ही परिक्रमा रौद्रसुंदराची, मनी चिरंतन स्मृती मानस कैलासाची. लेणे हे निसर्गाचे नेत्री साठवावे, लेणे हे निसर्गाचे नेत्री साठवावे, मिटल्या नयनांपुढे हे सदा कैलास रूप दिसावे. मला इथे एंड करताना कुसुमाग्रजांच्या 4 ओळी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत नाही आहे. कुसुमाग्रज एका प्रवासाबद्दल असं लिहून गेलेत, ते इथे ॲप्लिकेबल आहे बघा. तो प्रवास सुंदर होता, तो प्रवास सुंदर होता, आधार गतीला धरती. तो प्रवास सुंदर होता, आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. धन्यवाद. तुम्ही ही यात्रा तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा. हा संपूर्ण अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही एक्सप्रेस करा. हा एपिसोड बघा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी एक सांगू तुम्हाला, तुम्ही यूट्यूब लिंकवर क्लिक करून ना तुमच्या कॉमेंट्स टाका, कारण तुम्हाला काही हवं असेल आणखीन आणि तुम्ही जर सजेस्ट केलं तर त्याचा समावेश मी नक्की करायचा प्रयत्न करीन. तुम्हाला हा अनुभव देणं हा माझ्यासाठी परमोच्च आनंद होता आणि तो तुम्हाला कसा वाटला, आवडला का, हे तुमच्याकडनं जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड अँड स्टे रूटेड, बिकॉज आवर टॅगलाईन इज गोईंग बॅक टू द रूट्स. थँक यू सो मच.